तुझ्याच साठी उघडू. अरे काय जावाई जावे, अरे जावायला साधी किंमत नाही. एवढा मोठा धोंडा केला, धोंड्याला फक्त पुरणपोळी खाल्ली, धोंडे खाऊ घातले. चेनचं काय झालं, गाडीचं काय झालं? मला म्हणे सोन्याची चेन घेऊ या धोंड्याला. कधी घेतली? मोने अजून चांगली गाडी घेऊन देऊ. काय अरे जावायची किंमत नाही, तुम्हाला काही मतलब नाही. मी जाणारच नाही. जे ते जेवण नको ना आपल्याला, काही जायचंच नाही, घरीच जायचं नाही. का विशाल हा एवढं काय हो, घर जेवले नाही काय नाही, अर्ध्या ताटातून उठून आले. हो पण तुम्हाला काय सांगू ताई, हा? त्यांनी काय सांगितलं होतं, काय? चेन देणार, दिली का? पण मग आता तुम्हाला याच्या पहिले माझ्या आई वडिलांनी काही कमी केलं का? केलं, पण आता ते बोलले होते ना, या धोंड्याला चेन देणार किंवा चांगली गाडी घेऊन देणार, मोठी गाडी. तुम्हाला म्हणजे लोकांचंच पाहिजे का? आपलं बी थोडस काहीतरी हिंमतीने कमवायचं ना. आपण जावं ना, मी जावायचं काही मान राहतो का नाही? जावायचं मग तुम्हाला कपडे केले ना, एवढे भारी कपडे अहो केले ना. कपडे केले, आता हे कपडे केले, झाला मान्य, 1000 रुपयाचा ड्रेस आणि झालं कपड्यावर, झालं का समाधान मानू का तेवढ्यावरच? मग हे बघा, तुम्हाला जर सगळं काही लागत असेल ना, सोनं चांदी, तर एवढे काय आई वडील माझी श्रीमंत नाहीये. पण ते काय बोलले होते, तुम्ही या म्हणे, या धोंड्याला तुम्हाला चेन करू. का केली नाही मग? का नाही केली? आता थोडी परिस्थिती काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून नाही केली. तुम्हाला सगळं सांगायचं का घरातल्या अहो गोष्टी? पण मी अशोर राहिलो ना. मी काय सांगितलं माझ्या मित्र कंपनीला, माझ्या घरच्या लोकांना, मी आता चेनच घेऊन येणार आहे, सासरे चेन करणार आहे. मग म्हणजे आता तुम्हाला चेन नाही दिली तर काय काय म्हणता ना, सरी नाही गळ्यात नाही दिली मग फास घ्यायचा का दोरीनी? आपण जायला पाहिजे ना. आता मला चेन पडेल ना, ती चेन नाही, मला चेनच पडा ना. मी बेचैन झालो माहिती का. एवढं बेचैन होऊ नका, चला घरी. मला नाही यायचं. अहो चला घरी. अहो आता तुम्ही ताई आहे आणि ती काजल कुठे? ती काजल आहे घरात. मग तिला येता येता येत नव्हतं का इकडे? आता ती मी किती लांब तुमच्या मागे पळत आले. घर कुठं, तुम्ही कुठं, तरी मी आले ना तुमच्या मागे. बाबा तुम्ही तिची बहीण असून तुम्हाला वाटलं, मग ती का नाही आली? सांगा बरं, का नाही आली ती? अहो आता लहान पोर सोडून कस काय येणार आहे? लहान पोर आहे तिला. उन्हात आणत येईल का आता त्या पोराला घेऊन? अहो ती नाही का इकडे आली का नाही? ती तुमच्यासारखीच होऊन जाते. तिला बापाचं तुमचं सगळं पडतं. तुम्ही तरी समजूतदारीने मला बोलावून आल्या, ती का नाही आली सांगा बरं? मग तुमचे पप्पा पण का नाही आले? तुम्हाला माहिती आमचे पप्पा किती हे बरं अहो स्वभावाने. त्यांना अहो जावायला मान द्यायची काही आहे का नाही? पद्धत तर राहते का नाही? आता दिला ना मान, अहो, dress घेतलाय. ड्रेस घेतला, त्यांचा ड्रेस आहे. मग काय लोकांनी 5-5 ड्रेस घेतले. भारी ड्रेस घेतला, एवढं भारी शर्ट मी माझ्या पसंतीने काढायला लावलं. नाही ते झालं, पण अजून लोकांची सवय 5-5 ड्रेस घेतले, 1000चा असेल. 1000चं मग कमी झालं का? नाही ते आपल्याला चेन पाहिजे. चेन तुम्ही द्या, हा. नाही तर मग माझं तुम्हाला डोंड्याला काही भेटणार नाही. चेन बिन एवढं डोक्यावर बसू नका. तुम्ही एवढं डोक्यावर बसत असाल, आता मी आतापर्यंत तुम्हाला प्रेमाने सांगत होते, तुम्ही जर डोक्यावर बसत असाल तर जा तुमच्या घरी. म्हणजे तुम्ही असं बोलणार का? मग आता तुम्हाला एवढं प्रेमाने केव्हाचे समजवते मी, तुम्ही ऐकायलाच तयार नाहीये. मग काय करायचं सांगा? अहो पण काहीतरी पद्धत तरी बोलायचं ना बाबा. मग आम्ही आज होत नाही, उद्या देतो, 2 महिन्यात देतो. अहो झालं आता, नाही आहे त्यांच्याकडे पैसे आणि नाही देणार. तुम्हाला काय देणारच नाही. देणारच नाही ते. तुम्हाला काय करायचंय सांगा. म्हणजे तुम्ही डायरेक्ट सांगता देणार नाही, अहो मग पैसेच नाही त्यांच्याकडे. आणि मग तुमच्या घरचे तुम्ही उपाशी बसले का? सगळे खर्च करताय ना. सोनं काय भाव चालू आहे आता? काय भाव चालू आहे सोनं? 1.5 लाख रुपये सोनं आहे. मग 1.5 लाख आहे तुमच्या तरी खिशात 1.5 रुपये आहे का? अहो तर कसं मग का? आता का माझी इज्जत नका काढत तुम्ही? पैसे नाही माझ्याकडे. मग तुम्ही लोकांची इज्जत काढलं त्याचं काय? माझं पेमेंट 22 तारखेला होतं कंपनीचं. काय सांगू तुम्हाला? हा का? हो. म्हणजे स्वतःवर आले तर लगे रडायचं आणि दुसऱ्यांवर काय झाडाला पैसे लटकेले का? सोडायचे आणि तुम्हाला द्यायचे. अहो. तुम्हाला यायचं असेल तर चला, नाही तर आम्ही ना पोरगी पाठवत नाही. काय म्हणजे एवढं बोलणार आहे मग आता तुम्ही? डायरेक्ट पोरगी पाठवत नाही? मग तुम्ही कसं काय तुम्ही एवढे लगे नडून घेऊ राहिले? पोरगी पाठवत नाही म्हणजे त्या पोराला कोण वाली आहे मग? काजल आणि तिला? अहो मग मी तुम्हाला केव्हाचे त्याच्यासाठी समजून सांगते, चला घरी चला घरी. येता का तुम्ही घरी? तुम्ही ते येऊन डायरेक्ट झाडाखाली जसे काय इथं काय संन्यास घ्यायचा आहे असं झालं. नाही मला यायचंच नव्हतं घरी. नाही मला तोंड बघायचं नाही तुमच्या घरात कोणाचंच. मग इथं झाडाखाली बसायचं एक काय? नाही मग मी रागात माझं मी काय करून घेईल. जाऊ दे, मी येणारच नाही. काय करून घेईल? आम्हाला धमक्या देता का काय? नाही मग देणार आहे का नाही? तुम्ही देणार आहे का नाही? अशा धमक्या कोरड्या धमक्या आले ना, आम्ही घाबरणारे लोक नाही. तुम्हाला काही करायचं नाही ना, मग काजलला इथंच ठेवा, इथंच घरी ठेवा. मी तिला घरी नेणार नाही. मग तर मान्य आहे तुम्हाला? होतं ना तुमच्या मनासारखं. माझ्या मनासारखं ऐकत नाही तुम्ही. अहो तुम्ही एवढे काय हवेत उडून राहिले बारा. मग तेच पाहिजे तुम्हाला, असंच पाहिजे. तुम्ही हवेत नका उडू, तुम्ही आपटसाल खाली. आम्ही ना तिच्या मागे आता 20-25 पोर आता लग्न करायला तयार आहे. मुली असं पण भेटत नाही, मुलं सगळं सांभाळायला तयार आहे. ते 20-25 पोरं? 20-25 मुलं. करता का तुमच्या बहिणीचं लग्न? करता का तुमच्या बहिणीचं लग्न? माझी पंचायत होऊन जाईल. हा? नाही म्हटलं तिचं लग्न झालं तर किती अवघड. कोण करणार? आहेत का पोरं? आता मुली भेटत नाही हे तर तुम्हाला माहिती. माहिती मुलं सगळं सांभाळायला तयार आहे. बोला पुढचं. मुलं सगळं मग
पुढचं बोला, तुम्हाला काय करायचंय ते सांगा. म्हणजे तुमची द्यायची तयारी आहे का? मग तुम्ही जर अशा नाटकं करत असा हवे थोडे पासून तर उडा आणि आता मग खाली आम्हाला काय घेणं देणं पडलं. बापरे. म्हणजे तुम्ही बिल ताट बोलता हो? अहो मग मी आता प्रेमानेच बोलली तुम्हाला इतक्या वेळ, पण तुम्हाला प्रेमाची भाषाच कळत नाही, मग काय करणार. नाही ते 25 पोराला आणू नका बरं, नाही तर मग माझी वाट लागून जाईल. म्हणजे आज मी तर 25च सांगितले, असे लाखो मुलं पडलेले बिगर लग्नाचे. समजलं का? तुम्हाला काय वाटतं आमची पोरगी काय अशी बसून राहील आमच्याजवळ? म्हणजे तुम्ही जेवढा मान दिला तेवढंच घ्यायचं का? आम्ही काही बोलायचं नाही का आता? काहीच बोलायचं नाही, जवळचं काम जेवढं आहे तेवढंच करायचं, शिल्लक बोलायचं काम नाही. न्यायची असं पोरगी तर न्या, नाही तर नेऊ नका. आमच्याकडे जेवढं आहे तेवढं दिलं, त्याच्यानंतर आशा नाही करायची. म्हणजे काहीच देणार नाही आता, फक्त पुरणपोळी खायची गप्प बसून. पुरणपोळी खायची, रस केला, पुरणपोळीला रसाला पैसे नाही लागले, कपड्याला पैसे नाही लागले, फुकट आले का? 100-150 रुपये किलो आंबे, 100 रुपये मग तुमची आहे का तुमची ताकद आम्हाला सगळ्यांना 100-150 रुपयाचे आंबे आणून खाऊ घालायची? नाही आहे ना, मी कुठे नाही म्हणलं, घरी या ना तुम्ही आमच्या घरी. हा का? आले तर चहाचं पाणी पटकन उकळून पाजत नाही जाता पळू कामाला. कामाला तर जावंच लागेल ना, तुम्हाला सांगितलं ना, आमचं पेमेंट लवकर होत नाही. काम बरोबर कर, एवढं कामावर जावं सुद्धा पेमेंट लवकर होत नाही. काय सांगू? मग तुमच्यावरून दुसऱ्याचं जग ओळखाव ना, तुमच्या स्वतःवरून. चूक झाली का माझी? चूक झाली नाही, झाली चुकी. जावायच्या बाकीने एवढं नाही फास द्यावा सासू सासऱ्याला, कळलं? ताई तुम्ही बरोबर बोलताय बरं का, चुकलं माझं थोडं. चुकलं नाही, चुकलं. ते काय झालं माहितीये का, माझे जरा मम्मी आहे ना, तर मम्मीने थोडं माझे कान भरले. हा का? आणि 2 मित्र आहेत, ते म्हणे असं माग आणि तसं माग. हा का? मग त्यांनी कान भरले, मग ती पिन माझ्या डोक्यात होती ना, मग मी तेच. बोलले तुम्ही ते, हा. पण मग तुम्ही शेणतात नाही ना, अन्न खाता ना. अहो पण आता ते मग त्यांना ते सांगावं लागेल ना, काहीतरी दिलं मग, म्हणून मी जोरात तावा अहो, तावा हे आपला संसाराचा गाडा असतो, ते आपण स्वतःच्याच मनाने चालवायचं असतं. जग तुम्हाला म्हणून उद्या उठून नाही काही दिलं, मग घे मरून जा, बायको पोराला मारून टाकून तू मरून जा, तुम्ही ते करणार आहे का ते? हा, बरोबर आहे ताई, खरं. हा? आणि मग तुमच्या मिस्टरांनी काहीच मागितलं नाही का? माझे मिस्टर समजदार आहे, माझ्या मिस्टरांसारखं माणूस पण नाहीये. त्यांना काहीच नाही मागितलं? त्यांनी कपडे सुद्धा घेतले नाही. तुम्ही तरी कपडे घेतले, माझ्या मिस्टरांनी कपडे सुद्धा घेतले नाही. उलट कपडे घ्यायला माझ्या मिस्टरांनीच पैसे दिले. एवढं बापरे. समजदार आहे. मग आणि मी साडूचं एवढं मन मोठं मलाच माहित नाही, मी एवढं तुम्ही एवढं. साडूला म्हणजे काही इज्जत करत नाही साडूची. तुम्हाला वाटतं साडूचीच गुण गाय गावतात सासरचे, तसं नाही. तो जवाईच तसा आहे त्यांचा, समजदार. जाऊ द्या, आता मला पण कळलं नाही, जाऊया. ते पण आता ते मिटून घेतो मी, काही बोलू नका, ते लग्न पिंग करून काही नका करू बरं का. नाही ना? नाही तर मला इतकं प्रेम आहे काजलवर, तर परत पंचायत करू नका माझी. अहो मग आता तुमचं प्रेम आहे ना, आता तुम्ही प्रेमानेच राहा, तिला घेऊन जा, आम्ही म्हणत नाही. पण तुम्ही जर असे ताट वागाल, तुम्हाला धडा शिकवायसाठी मी हे बोलले, नाही तर आम्ही पण काही लग्न करून देणार नाही. रागा रागामध्ये नाही का, मी एकच पुरणपोळी खाल्ली, मला भूक लागली. मग चला. अजून आता कसं काय बसून? अहो मी आहे ना, मी वाढत ते म्हणजे परत बसलाय लाचार जाऊ. नाही नाही नाही. मग तुम्ही त्यांना म्हणा मी चुकलं म्हणा, मामी याच्यानंतर मी काहीच मागणार नाही नाही, म्हणा. मी आता तुम्हीच बोला, जेवायचं राहिले म्हणा, नाही तर परत जेवायला बसला पाठावर. नाही नाही नाही, काही म्हणणार नाही. हा, ते तुम्ही जर ताट आलं बरं का. समजदारपणाने राहिले हा. तर तुम्हाला एक शब्द कोणी काय अहो म्हणणार. ते एकच भजा खाल्लाय, भजी लई भारी झाली होती बरं. भजीले मोठे वाढते, एवढे भजी अहो, ते मी त्याच्यावर काहीच खाल्लं नाही. कुरडई फक्त- पापड देते. नाही द्या, खायचं ते होईल, फक्त मला ना कमी बोलणार नाही, तुम्ही जागराने वाढवा. हा हा चालेल. हा, माफ करा बरं का, माफ चुकलं, आता परत कधीच त्रास देणार तुम्हाला काय खायचं ते सांगायला, असा त्रास परत द्यायचा नाही सासू सासऱ्याला. अशी काजल पण तुम्हाला कधी तक्रार करणार नाही, मी तक्रार करणारच नाही. बस हम्म. आता माझ्या घरची जे आहे म्हणून मी वागवणार तिला, बस. बस आणि आम्हाला मला काहीच चेन नको आता, बस. नाही. चेन नको, कोणतीच काही नको, फक्त तुम्ही हा, बस बस. आपलं चांगलं राहू दे ना आता. प्रेमाने राहा आणि प्रेमाने एकमेकाशी वागा, बस एवढंच. असं पाहिजे, एवढंच पाहिजे माणसाला. नाही, बरोबर. काय करतात ते सोनं नान, लोक मरू राहिले, बरोबर काय सोबत नेणार आहे का? आहे. सोनं राहिलं तरी सोनं घेऊन येणार अमर नाही होणार, बरोबर आहे ना? नाही, मग तेच म्हणते. नाही, जाऊ दे, चुकलं माझं, हा फक्त ते जेवायचं तेवढं पुरणपोळी. हो हो चला. सर हे चुकलं माझं.